संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक व्हावी यासाठी दबाव वाढत होता। 20 दिवसांनंतरही पोलिसांसह सीआयडीला त्याचा पत्ता लागत नव्हता। मात्र अचानक वाल्मिक कराडने पुण्यात सीआयडी समोर शरणागती पत्करली। त्यामुळे या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की एवढा मोठा आरोपी 20 दिवस बाहेर फिरतो, नंतर स्वतःहून येऊन हजर होतो, काय चाललंय तरी काय। ज्या वाल्मिक कराडच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या पाहिजे होत्या, तोच वाल्मिक कराड तपास यंत्रणांच्या नाकावर टिचून स्वतःच शरण आला। ज्या वाल्मिक कराडला बेड्या ठोकत पोलिसांनी गाडीत घालून आणला पाहिजे होता, तो वाल्मिक कराड स्वतःच्या एसयूव्हीनं सीआयडी मुख्यालयात ऐटीत दाखल झाला। इतकंच काय, सरेंडर होण्यापूर्वी त्यानं एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आपण निर्दोष असल्याचं जाहीरही करून टाकलं। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे। आज सकाळी सुमारे 12:30च्या दरम्यान केज पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं CR नंबर 638/2024 गुन्ह्यामधला फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून CID मुख्यालय येथे हजर झालेला आहे। त्याला CID पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे। जुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तदनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड CID पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे। पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी आहे। 11 डिसेंबर रोजी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होताच तो फरार झाला। मस्साजोगचे सरपंच संतोष हत्या प्रकरणी वाल्मिक कराड मास्टरमाइंड असल्याचं बोललं जात आहे। पण 20 दिवस तो कुठे होता हा प्रश्न उपस्थित होतोय। 10 आणि 11 डिसेंबर देवदर्शनासाठी मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड पुण्यातच होता। पुण्यातील एका महिलेच्या घरी वाल्मिक कराडचा मुक्काम होता अशी माहिती आहे। 3 दिवस हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपचार घेतल्याची माहिती आहे। वाल्मिक कराडनं 30 डिसेंबरला अक्कलकोटला स्वामी समर्थांचंही दर्शन घेतलं। आणि हे जे आका शरण आलेले आहेत, शरण आलेले आका हे 100% जर 120B मध्ये तर येतीलच, पण माझा अंदाज आहे हे जर काय त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर ते सुद्धा 302 मध्ये या ठिकाणी येऊ शकतात। सीएम साहेबाला ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा, आणि दुसरा विषय 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे कोणी असतील, जे मोबाईलचे CDR असतील, हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा। एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, ह्या विषयामध्ये जे कोणी आरोपी असतील, जे CDR मध्ये ज्यांचे नाव असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे। कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू। मी पहिलेपासून सांगतो, कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या, ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय, कोणाजवळ दुसऱ्याजवळ असेल त्यांनी पण द्यावा। पण माझ्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचं आहे। बीड पोलीस आणि नंतर CID वाल्मिक कराडच्या मागावर होती। मात्र पोलीस किंवा CID कोणालाही वाल्मिक कराडला शोधण्यात यश आलं नव्हतं। अखेर 20 दिवसांनी वाल्मिक कराड स्वतःच्या मर्जीनं CIDच्या स्वाधीन झाला। विशेष म्हणजे तो शरण येण्यापूर्वी त्याच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांनी CID कार्यालयात गर्दी केली होती। MH23 BG 2231 या SUVतून वाल्मिक कराड CIDच्या कार्यालयात आला। ही गाडी अनिता शिवलिंग मोराळे या महिलेच्या नावावर असल्याची माहिती समोर आली। वाल्मिक कराड शरण, विरोधकांचे सवाल। वाल्मिक कराडची शरणागती नियोजनबद्ध आहे का? शेकडो पोलिसांना तो सापडत का नव्हता?
स्वतःला निर्दोष सांगतोय तर मागच्या 20 दिवसात त्याने सरेंडर का केलं नाही? वाल्मिक कराड शरण येणार हे तिथं जमलेल्या कार्यकर्त्यांना आधीच कसं माहीत असतं? मागच्या 20 दिवसात वाल्मिक कुणाकुणाशी बोलला हे तपासलं की नाही? मोबाईल सुरू असेपर्यंत तपास यंत्रणा वाल्मिक कराड पर्यंत का पोहोचल्या नाही? फोनच्या लोकेशन आधारे त्याला का शोधलं गेलं नाही? 20 दिवसात त्यानं पुरावे मिटवले असल्यास पुढे काय होणार? मला मुद्दाम जोडायचं नाहीये, पण तसे घटका क्रमांक आहेत की कालच धनंजय मुंडे हे जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात, मुख्यमंत्र्यांना, आणि बरोबर आज निर्णय होतो. ह्याच्या मागे काय लपलेलं आहे का? हा संशोधनाचा सुद्धा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. ते शरण जाणार आहे ते मी ट्विटद्वारे आधीच महाराष्ट्राला म्हणजे माहिती दिली होती. कारण का हे सेटिंग कालपासून चालू होतं, का 2-3 दिवसापासूनच चालू आहे अंतर्गत. आणि म्हणजे ज्या अर्थी तो शरण जातो त्या अर्थी जेव्हा कुठलाही मोठा गुन्हेगार सरेंडर होतो, शरण जातो, तेव्हा त्याच्यात काहीतरी सेटिंग झालेलं असतं. हे सगळं सेट करावं लागतं. काही गोष्टी पुसाव्या लागतात, काही गोष्टी सांगाव्या लागतात, काही गोष्टी कळवाव्या लागतात. म्हणजे आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करता येईल. वाल्मिक कराड शरण आला असला तरी पुढे खरा कस तपास यंत्रणांचा लागणार. कारण ज्या खंडणी प्रकरणाचं कनेक्शन संतोष देशमुखांच्या हत्येशी जोडलं जात आहे त्याच खंडणीची फिर्याद खोटी असल्याचं त्यानं आपल्या व्हिडिओत म्हटलंय. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. बीडहून उदय नागरगोजेसह बालाजी पोद्दार आणि ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.